स्थानिक जे नेते आहेत त्याच्यापैकी कोणी मदत केली नाही, आहे? अजून तरी कोणी मदत केली नाहीये, पण मदतीसाठी सगळेच आपल्या पाठीशी उभे आहेत, लढतायत. कुठेतरी संग्राम भैया आपल्यासाठी पण उभे आहेत आणि कुठेतरी एवढं मोठं कट रचला गेलाय माझ्या पतीसाठी, माझ्या पतीच्या हत्येसाठी. तर कुठेतरी त्यांना आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. आम्ही फक्त थोडीशी त्यांना वेळ देतोय. तसं ते आम्हाला मदत करतातच आहे. त्यांना जितकी मदत होईल तितकी. ते माझ्या माझ्या माझ्यासाठी किंवा माझ्या माझ्या नोकरीच्या कामासाठी ते प्रयत्न करतायत. म्हणजे त्यांच्या परीने जितकं होतंय ते तितकी मदत करतायत आम्हाला. नेमकं आता हे प्रकरण काय आहे आणि कशासाठी हे तिथे गेले होते? प्रकरण काय आहे तर सगळे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालंय आता. ते एक लाईटीचं पोलचं काम करायला गेले होते आणि मुकुंदनगर हा भाग असा आहे, की जिथे हिंदूंना येणं अलाउडच नाही. आणि माझ्या पतीच्या माथ्यावर जो भगवा टिळा बघून माझ्या पतीची अशी क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. परंतु आपण पाहिलं तर मुकुंदनगरमध्ये सुद्धा अनेक हिंदू राहतातच ना. आय डोंट नो. पण जसं की पालिकेचे कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं होतं, त्या गोष्टीवरून तरी कुठेतरी असंच जाणवतंय, की तिथे काम करायला जाणाऱ्या प्रत्येकाला फक्त सफरच करावं लागतं. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांना त्रासच होतोय. जर आज एखाद्या व्यक्तीला तिथे जाण्यापासून जर त्रास झालाच नसता ना, तर आज महानगर पर प प कर्मचाऱ्यांनी आहे ना, त्यांचं काम करण्यापासून लांब म्हणजे कुठेतरी ते म्हटले नसते, आम्ही तिथे काम करायला जाणार नाही. लेडीज असो किंवा जेंट्स असो. आज जेंट्स लोकं स्वतः तिथे जाण्यापासून घाबरतात म्हटल्यावर कुठेतरी काहीतरी गोष्टी असतील. त्या आत्ता आजपर्यंत आपल्यापर्यंत आल्या पण नसतील, कुठेतरी गोष्टी दाबल्या पण गेल्या असतील. हे एकटेच होते की ह्यांच्यासोबत अजून कोणी होतं? 3 कर्मचारी होते, पण त्यांच्यापासून 1-2 किलोमीटर लांब होते. एक वरती पोलवर होते. पोलवरून खाली उडी मारणं शक्य नाही ना. यांनाच पकडून फक्त मारलं यांनाच गेलं पकडून मारलं गेलं फक्त. आणि मारायचं कारण फक्त भगवटीला. भगवा. आणि कुठेतरी ते हिंदुत्ववादीचं काम करायचे. जसं त्यांना समजतंय तसं ते आपल्या हिंदू धर्म म्हणजे त्यांचा एक अभिमान होता. त्यासाठी ते जसं त्यांना समज आहे म्हणजे जसं ते वयाच्या 18-19 वर्षापासून ते हिंदू लोकांसाठी काम करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये जनजागृती करायचे. ह्या गोष्टीचं कुठेतरी राग होता कोणाच्या तरी मनात. परंतु आता आज 10 दिवस झालेले आहे. तुम्ही सांगताय नेते प्रयत्न करताय, स्थानिक नेते प्रयत्न करताय. पण 10 दिवस होऊन सुद्धा आज कुठे न्याय मिळाला नाही ना. नाही तर अजून नाही मिळालंय. अजून मलाच काही गोष्टी माहिती नाही कारण की आम्हाला या सगळ्या गोष्टीतून उभं राहायला अजून किती वेळ लागणार आहे मला माहिती नाही. पण जसं आम्हाला कळेल तसं मी पुढे सांगेल. तुम्ही मुंबईला गेले होते. मुंबईला जाऊन पत्रकार परिषद घेतली. कोणाकोणाशी भेट झाली मुंबईला? नाही भेट कोणाशी नाही झाली. फक्त पत्रकार परिषद झाली आहे मॅडम मुंबईला. तुम्ही कशासाठी मुंबईला गेले होते? जे खोटे बातम्या, खोटे अफवा पसरवले जाते ते कुठेतरी लोकांपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत माझ्या नवऱ्याची जी बातमी आहे ती खरी पोहोचली पाहिजे. त्यासाठी मी मुंबईला गेले.